बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आमरण उपोषण पुकारण्यात आलं आहे। विविध मागण्यांसाठी हे उपोषण पुकारण्यात आलं आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या बेकायदेशीर नियुक्ती आणि बोगस गैरप्रकार दिलेले 2021-22 या कालावधीत दिलेल्या दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करावी, तसेच त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष तथा दयावान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुन्ना बेंडवाल यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारलं आहे। गुरुवारी या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। तर या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांनाही निवेदन सादर केलं। डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या विरोधात मी इथं आज माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। डॉक्टर चव्हाण हा गोरगरीब जनतेचे पैसे खाऊन बोगस सर्टिफिकेट देतो। 75% बोगस सर्टिफिकेट यांनी वाटप केलेले आहे आणि सरकारी दवाखान्यामध्ये येणारे जे आमचे रुग्ण आहे, जिल्हाभरातून रुग्ण इथं येतात, त्या रुग्णांना काय करतो, ते सरकारी दवाखान्यातून वळवतो माझ्या प्रायव्हेट दवाखान्यामध्ये आणि भरती व्हा, कारण त्याला पैसे खाण्यासाठी भेटतात। तर माझा हा उपोषण आंदोलन संपल्याच्या नंतर याचं जे काही निघल नाही निघल, पण मी माझा लढा देऊन राहिलो। पण पुढे सुद्धा मी मास्टर लोकांनी ज्या लाभ घेतलेला आहे त्यांचा सुद्धा मी लढणार आहे। याची दक्षता माझ्या सरकारने, माझ्या पार्टीने घ्यावी ही माझी विनंती, आणि सुभाष चव्हाणले ताबडतोब बडतर्फ करण्यात यावं ही माझी विनंती।